अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। मंडळींनो, आज आहे 15 ऑगस्ट। आपणास माहिती असेलच की आज 80वा स्वातंत्र्य दिवस आहे, म्हणजे स्वातंत्र्य दिन हा साजरा होत आहे। त्यामुळे सर्व भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आता मंडळींनो, आपणास माहिती असेल की श्रावण महिना सुरू आहे। आता श्रावण महिन्यानिमित्त आपण भरपूर सारे सेवा, पारायण, अभिषेक कसे करायचे आहेत, पूजा मांडणी असेल, व्रत वैकल्याची सुरुवात कशी करायची आहे, नियम अटी याबद्दल संपूर्ण माहिती रोजच्या रोज पाहत आहोत। आज सुद्धा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ किंवा माहिती घेऊन आली ती म्हणजेच काय, तर आपणास माहिती असेल की आता परवा, आता आज शनिवार आहे, उद्या रविवार आणि परवा आहे 17 ऑगस्ट आपला पहिला श्रावण सोमवार आणि या दिवशी नागपंचमी सुद्धा आलेली आहे। तर आता पहिला श्रावणी सोमवार आहे, तर या पहिल्या श्रावण सोमवारी आपण घरच्या घरी आपण आपल्या देवघरामध्ये जी आपली शिवपिंड असेल, महादेवाची जी काही पिंड आहे त्याच्यावरती आपला अभिषेक असेल किंवा आपल्याला म्हणजे पूजा अर्चा कशी करायची आहे, शिवामूठ कशी अर्पण करायची आहे, शिवामूठ अर्पण करताना आपल्याला कुठला मंत्र बोलायचा आहे आणि शिवामूठ अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या शिवामुठीच्या धान्याचं काय करायचं असतं याबद्दल संपूर्ण माहिती मला आजचे व्हिडिओ देणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल आणि हो, तुम्हाला पूजा मांडणी देखील दाखवणार आहे। त्यामुळे नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा। तर मंडळींनो, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता परवा 17 ऑगस्ट 2026 या दिवशी आपला पहिला श्रावणी सोमवार आहे आणि या दिवशी शिवामूठ जी असणार आहे ती आपली तांदूळ असणार आहे। या दिवशी नागपंचमी सुद्धा आलेली आहे, त्याच्यामुळे अतिशय दुर्मिळ योग आहे आणि दोन्हीच आपल्याला म्हणतात ना की बा एक श्रावण सोमवारचं व्रत आहे, पूजा आहे, अभिषेक आहे आणि सोबत नागपंचमी हा सण देखील मोठ्या उत्साहात म्हणजे नागदेवतेची पूजा देखील आपल्याला करायची आहे। तर आता मंडळींनो, आपल्यालाच माहिती असेल की भगवान शंकर महादेव हे आपले देवादेव महादेव आहेत, कारण की आपल्याला ह्या संपूर्ण महाराष्ट्राचे संपूर्ण हे एक अधिपती मानले गेले आहेत भगवान शंकर। कारण की आपणास माहिती असेल आपले जे काही कुलदैवत आहे, आपल्या संपूर्ण सगळ्यांचे जे काही कुलदैवत आहेत खंडोबा महाराज हे आपल्या भगवान शंकरांचंच एक रूप आहे असं म्हटलं गेलं आहे। सोबतच बघायला गेलं तर आपल्याला माहिती असेल की भगवान शंकर जे आहेत ते आपल्याला म्हणजे एक वडिलाप्रमाणे आहेत आणि माता पार्वती आपल्याला आई साहेब म्हणजे आईप्रमाणे आहेत। त्याच्यामुळे तुम्ही असं नका समजू की बा भगवान शंकर हे वेगळे आहेत, खंडोबा वेगळे आहेत, तर नाही। आपले खंडोबा महाराज जे आहेत ते भगवान शंकराचंच एक स्वरूप आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आपले जे काही 3.5 शक्तीपीठ आहेत ते सुद्धा आपल्या माता पार्वतीचंच एक स्वरूप आहे। त्यामुळे आपल्या संपूर्ण जे काही जे आई वडील आहेत ते आपले भगवान शंकर आणि माता पार्वती आहे। आणि आपल्याला माहिती आहे की श्रावण महिना खूप खूप त्यांना प्रिय असतो आणि श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची पूजा अर्चा असेल, अभिषेक करणं असेल हे त्यांना खूप जास्त प्रिय असतं। आणि भगवान शंकर किंवा महादेव हे भोलेनाथ आहे, त्यामुळे त्यांचा म्हणतात ना किंवा एक म्हणजे एक लवकर प्रसन्न होणारी अशी देवता आहे। एक छोटासा तुम्ही पेलाभर किंवा लोटाभर पाणी जरी त्यांना जल अर्पण जरी केले ना तरी सुद्धा ते प्रसन्न होतात, तुमच्या सर्व इच्छा, दुःख, त्रास, अडचणी दूर करतात। तर अशा प्रकारे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं की आपल्याला भगवान महादेवांच्या शंकरांची आपल्याला जी काही सोमवारची श्रावण सोमवारची जी काही पूजा मांडणी आहे ती कशा पद्धतीने करायची आहे आणि सोबत आपल्याला शिवामूठ कशी अर्पण करायची आहे। तर जास्त वेळ न घालता आपण डायरेक्ट पूजेकडेच आता वळूया की कशी पूजा मांडणी करायची आहे आणि कशी पंचोपचार शास्त्रोक्त पूजा मांडणी असणार आहे, साहित्य काय लागणार त्याबद्दल देखील संपूर्ण माहिती सांगणार आहे, टप्प्याटप्प्याने सांगणार आहे। तुम्ही बघू शकत असाल तर आपण इथे एक छान असा चौरंग मांडलेला आहे आणि त्या मोकळ्या म्हणजे वेगळ्या जागेवर जरी तुम्ही पूजा मांडणी केली प्रशस्त अशा पद्धतीने तरी सुद्धा चालणार आहे। श्रावण सोमवारची जर शक्य नसेल तर तुम्ही अभिषेक वगैरे सगळं काही करून त्यानंतर तुम्ही देवघरासमोर सुद्धा पूजा मांडणी जरी केली श्रावण सोमवार तरी सुद्धा चालणार आहे। जागेचा अभाव असेल, देवघरासमोर अडचण असेल किंवा धक्का वगैरे लागू शकतो, तर सरळ सरळ आपण वेगळ्या ठिकाणी जरी केली किंवा हॉलमध्ये वगैरे जरी मांडली किंवा आपल्याला एखादं व्यवस्थित वेगळं आपलं देवघराची रूम आहे तिथे जरी मांडणी केली तरी सुद्धा चालणार आहे। आता सर्वप्रथम आता आपली देवपूजा आता श्रावण सोमवार आहे तर या दिवशी आवर्जून मी सांगते आपल्या सकाळी लवकर उठायचं आहे। श्रावण सोमवारचं व्रत असणार आहे आपल्याला आणि श्रावण सोमवारचं व्रत असल्यामुळे घर पूर्ण स्वच्छ करावं, गोमूत्र हळद मीठ टाकून लादी पुसून घ्यावी, उंबरा स्वच्छ करावा, उंबऱ्यावर हळदीचं लेपन करावं, रांगोळी काढावी, उंबऱ्याचे पूजन करावं आणि त्यानंतर आपण आपली देवपूजा जी आहे देवपूजेला आपण सुरुवात करायची। देवपूजा वगैरे झाली की त्यानंतर आपण श्रावण सोमवारची आपल्याला पूजा मांडणी करायची किंवा पूजा करायची असते। सर्वप्रथम आता आपणास माहिती असेल की श्रावण सोमवारचं जे काही आपण व्रत करतो त्यामध्ये आपणास माहिती असेल की श्रावण सोमवार हा म्हणजे खूप प्रभावी हे व्रत मानलं गेलं आहे श्रावण सोमवार मधलं, कारण की श्रावण सोमवारचं व्रत करणं हे आपल्याला व्रत सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ व्रत मानलं गेलं आहे। कोणी 16 सोमवारचं व्रताला सुरुवात या दिवशीपासून करतं, कोणी आता प्रत्येक वर्षी काही 4 श्रावण सोमवार येतात असं नाही आहे, कधी 5 येतात कधी 4 येतात। आता तुम्ही श्रावण सोमवारच्या पहिल्याच दिवशी आपण काय करायचं, सर्वप्रथम आता आपल्याला महादेवांची किंवा शंकरांची अभिषेकाला किंवा पूजा अर्चा सुरू करण्याच्या अगोदर देवपूजा वगैरे झाली की सर्वप्रथम आपण आजच्या आता जो काही श्रावण सोमवारचा आपण जे काही व्रत करणार आहोत श्रावणातल्या 4 सोमवारचं
किंवा आपण 4 सोमवार जे काही शिवामूठ अर्पण करणार आहोत त्याबद्दल अगोदर आपण हातामध्ये पाणी घेऊन थोडंसं फूल अक्षदा घेऊन आपण सर्वप्रथम आपण अग्नीच्या साक्षीने संकल्प बोलायचा असतो. संकल्प करताना तुम्ही तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे. त्यानंतर नाव गोत्र सांगितल्याप्रमाणे त्यानंतर तुम्ही तुमचं सांगायचं की बा मी आता हा श्रावण महिना सुरू झाला आहे, श्रावण महिन्यातले जे काही 4 श्रावण सोमवार आहे हे मनोभावे श्रद्धेने मी व्रत करणार आहे, उपवास करणार आहे, महादेवांची पूजा अर्चा अभिषेक सेवा मंत्र स्तोत्र पठण करणार आहे आणि शिवामूठ सुद्धा मी अर्पण करणार आहे. या 4 श्रावण सोमवारी असं बोलायचं आणि ही जी काही सेवा आहे जे काही व्रत आहे ते माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. महादेवांना विनंती करायची, शंकर महादेवांना विनंती करायची. विनंती केल्यानंतर ही सेवा हे व्रत आणि हे संपूर्ण कार्य माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असं बोलायचं आहे. आणि हातातलं जे काही पाणी ते ताम्हणात सोडावं आणि ते पाणी आपल्याला तुळशीचं झाड सोडून इतर झाडांना आपल्याला अर्पण करायचं आहे. हा झाला संकल्प. संकल्पित सेवा केली तर खूप छान ती आपल्याला फळाला सुद्धा येते आणि एका प्रकारे आपल्याला एक संकल्प केला त्याच्यामुळे कसं आपलं ते व्रत देखील व्यवस्थित पार पडतं. सगळं सेवा अभिषेक सगळं काही छान प्रकारे पार पडत असतं. आता देवपूजा वगैरे झाली, संकल्प सोडून झाला, त्यानंतर आता आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. चौरंग किंवा पाठ घ्या, त्यावर पांढरं वस्त्र तुम्हाला अंतरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला महादेवाची पिंड जी आहे तुमच्या घरामध्ये, महादेवाची जी पिंड आहे बघा, मी एक सांगते, महादेवाचा आता श्रावण सोमवारचा जो काही अभिषेक आहे, रुद्राभिषेक असेल किंवा श्रावण सोमवारची जी काही पूजा मांडणी किंवा पूजा वगैरे आहे, अभिषेक आहे, हे आपण स्त्री पुरुष सगळेजण करू शकतात. असं नाही की महिलांनीच करावं किंवा सवाष्ण स्त्रियांनीच करावं असं काही नाही. विधवा स्त्रिया, ज्या गरोदर स्त्रिया आहेत, ते सगळे लहान मुलं ज्यांना लिहिता वाचते ते सगळेजण हे पूजा अर्चा सगळं काही रुद्राभिषेक वगैरे करू शकणार आहेत. आता देवघरामध्ये ज्यावेळेस आपण महादेवाची पिंड ठेवतो किंवा पिंड असावी ती कशी पंचधातूची असावी थोडीशी आणि सगळ्यात महत्वाची नाग विरहित असावी, नंदी विरहित असावी. कारण की पहिल्याच्या काळामध्ये नागाचा येडा असलेली अशा प्रकारे एक गुंडाळलेला पिंडला नाग गुंडाळलेला असायचा आणि अशा प्रकारे नाग असायचा. अशी पिंड देवघरात पूजले जायचे, पूजा केली जायची, पण हे चुकीचं होतं. अशी ही पद्धत आपण नाही आहे. तर आपण आपल्या देवघरामध्ये ज्यावेळेस महादेवाची पिंड आपण पूजतो त्यावेळेस नाग विरहित किंवा नंदी विरहितच असावी. आता हे झालं. त्यानंतर आता तुम्हाला ही पिंड घेतली आहे, तांबणात घ्यायची आहे. तांबणामध्ये सुरुवातीला तुम्हाला जर इच्छा असेल तर काय करायचं, आता पंचामृताने तुम्ही अभिषेक करा सुरुवातीला किंवा तुम्ही साध्या दुधाने जरी अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे. आता जे काही तुम्ही घेताल अभिषेकासाठी, पाणी असेल, जल असेल किंवा पंचामृत असेल, दूध असेल, ते सर्व थंडगार घ्यायचं आहे, गरम घ्यायचं नाही. दूध सुद्धा अभिषेकासाठी आपल्याला कच्चं दूधच आपल्याला इथे वापरायचं आहे, तापवलेलं दूध वापरायचं नाही आहे, न तापवलेलं दूध घ्यायचं आहे. आता पहिल्या पळेस आपण काय करायचं, आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर आपण 5 पळ्या थंड पाण्याचे अर्पण करणार आहोत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे झालं 5 पळ्या. आता परत आपल्याला थंडगार दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नामस्मरण करत करतच आपला अभिषेक करायचा असतो. परत 5 पळ्या साध्या पाण्याच्या. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशा प्रकारे आता हे आपल्याला हा झाला आपला अभिषेक ओम नमः शिवाय म्हणून. तुम्हाला इतर जे काही मंत्रसूत्र येतात महादेवांचे ते तुम्ही इथं पठण करायचे, त्याने अभिषेक करायचा आहे. हे झाल्यानंतर आपल्याला आता हे तांबणातलं जे काही दूध आपलं अभिषेकाचं केलेलं आहे छोटासा, तर आपल्याला काढून घ्यायचं आहे, मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे आता आपल्याला. तर तुम्हाला इथे अजून एक सांगायचं राहिलं किंवा जर समजा तुम्हाला आता मी तुम्हाला एक रुद्राभिषेक आपण घरच्या घरी कसा करावा ह्याच्यावर एक व्हिडिओ केलेला आहे काल परवा मी, तर तुम्ही व्हिडिओ जाऊन तो बघू शकता की रुद्राभिषेक करताना कुठले मंत्रसूत्र पठण करायचे असतात त्यामध्ये सांगितलेलं आहे. आता खूप जणांना तेवढे मंत्रसूत्र पठण करणं शक्य होत नाही, तर काय करायचं, सरळ सरळ जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर अभिषेक करताना तुम्ही घरच्या घरी श्री गणपती अथर्व शीर्षम, श्री सूक्तम, रामरक्षा स्तोत्रातील पहिले 10 श्लोक, रुद्र सूक्तम, शिवमहिम्न स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र 11 वेळेस, कालभैरवाष्टक स्तोत्र जे आहे ते 1 वेळेस, अशाच तुम्ही सेवा प्रत्येक सोमवारी किंवा रोजच्या रोज अभिषेक करताना करू शकणार आहेत. पण याच्यामध्ये रुद्र पठण जे आहे, शिवमहिम्न पठण हे असायलाच पाहिजे आणि कालभैरवाष्टक महामृत्युंजय मंत्र सुद्धा असायला पाहिजे. मग तुम्ही बाकीचे जे काही मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते एक 12-13 स्तोत्र मंत्र होते, तेवढं जर तुम्हाला वेळ नसेल तर नक्कीच तुम्ही एवढे जरी हे पण मी तुम्हाला समेत स्क्रीनशॉट करून टिप करून देईन, तेवढी जरी सेवा तुम्ही केली तरी सुद्धा चालणार आहे. काही लोकांना कसं जॉब आहे, लहान मुलं आहे, जॉईंट फॅमिली आहे, थोडा वेळ देणं शक्य नाही, पण कुठलीही सेवा करा पण मनोभावे श्रद्धेने करा, मनापासून करा, ती सेवा तुमची फलश्रुतीला जाते म्हणजे जातेच.
आता हे झालं. आता तुम्हाला अजून एक सांगते की बा ही जी सेवा आहे, श्रावण सोमवारी जी काही सेवा आहे, असं नाही की सकाळीच केली पाहिजे, संध्याकाळीच केली पाहिजे, या टायमात नको त्या टायमात नको, असं काही नाही आहे. तर ही सेवा आपण पूजा मांडणी किंवा अभिषेकाचे जे काही आहे ते श्रावण सोमवारी आपण वैयक्तिकपणे सेवा म्हणून सकाळी, दुपारी किंवा वेळ न मिळाल्यास रात्री 12 पर्यंत सुद्धा किंवा रात्री 12च्या अगोदर सुद्धा जरी केली तरी सुद्धा चालणार आहे. फक्त ही आपली जी काही सेवा आहे जी तुम्हाला सोमवार सांगते, मी श्रावण सोमवारची म्हणते बरं का. म्हणून सांगते की जर तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर करा, सकाळी करा, दुपारी करा आणि प्रदोष काळात केलं तर अतिशय उत्तम, नाहीतर रात्री 12च्या अगोदर जरी केली तरी सुद्धा चालणार आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही फक्त. आता झालं, आता आपण याच्यावर अभिषेक वगैरे केला, त्यानंतर आपण अशा प्रकारे एकाला आसन द्यायचं आहे, तांबण ठेवायचं आहे. तांबणामध्ये आता आपल्याला सुरुवातीला थोड्याशा अक्षता ठेवून इथे आता आपल्याला महादेवांच्या इथे पिंडीला आपल्याला आसन द्यायचं आहे. हे आसन दिलं त्यानंतर आता आपल्याला माहिती आहे की महादेवांना अष्टगंध तुम्ही लावू शकता. अष्टगंध आहे, चंदन आहे, ते तुम्ही लावावं. आता हे इथे आपण लावलेलं आहे. आता हे सगळं पंचोपचार पूजा करत असताना आपण ओम नमः शिवाय म्हणून आपण नामस्मरण करत राहायचं आहे. त्यानंतर आपणास माहिती आहे की भगवान शंकरांना भस्म सुद्धा खूप प्रिय आहे. अशा प्रकारे हे 3 बोट असे भस्म घ्यायचे आहेत. ती एकदमच 3 बोट आपल्याला लावायची नाही, तर आपल्याला काय करायचं, प्रथम आपण पहिलं बोट वरचं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणून आपण हे आपल्याला हे 3 बोट आपल्याला भस्म लावायचं आहे. त्यानंतर आपण ते उरलेले जे आहे ते आपल्या स्वतःच्या कपाळी लावून घ्यायचं आहे. ते केल्यानंतर आता आपला हे झालं. याच्यात आपल्याला काय करायचं, तर तुमच्याकडे धोत्राचं फूल तुम्ही अर्पण करा. जर शक्य असेल तर धोत्राचं फळ पण अर्पण करा. आपल्याला माहिती असेल की आता ते निळ्या कलरची फुलं मिळतात बघा, त्याला मला तर नाव आठवत नाही आहे, पण ते फूल सुद्धा इथे तुम्ही अर्पण करू शकता. ते सुद्धा खूप प्रभावी मानलं जातं. ते निळं फूल जे आहे ते महादेवांना खूप प्रिय असतं, तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकणार आहेत. आता आपण काय करायचं, सर्वप्रथम आता बेलपत्री घ्यायची आहे. बेलपान असं घ्यावं, बेलपान हे आपलं असं स्वच्छ असावं, तुटलेलं, चिरलेलं किंवा खराब झालेलं नसावं. खालचा जो देठ आहे तो तोडून घ्यायचा आणि स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला थोडासा धुवून स्वच्छ करून आपल्याला घ्यायचं आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता इथे आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे. तर बेलपत्री अर्पण करताना तुम्हाला म्हटलं होतं किंवा शिव अष्टोत्तर नामावली जी आहे ती आपल्याला नित्यसेवेच्या पोथी दिलेली आहे, किंवा युट्यूबला किंवा पीडीएफला गुगलला सर्च करा, तिथे तुम्हाला भेटून जाईल. तर ते तुम्हाला काय करायचं, एक पत्र घ्या, एक बेलपान अर्पण करा, 3 अर्पण करा, 11 करा, 21 करा, 108 करा. तुमची इच्छा जेवढे भेटेल तेवढे करा. एक जरी भेटलं तरी सुद्धा चालणार आहे. एका बेलपत्रीने सुद्धा तुम्ही 108 नावं अष्टोत्तर नामावली पठण करून बेलपत्र अर्पण करू शकणार आहेत. त्याच्यामुळे असं एक नाव घ्यायचं, इथे टेकवायचं, परत उचलायचं, परत दुसरं घ्यायचं, असं 108 वेळेस करायचं आणि 108 वेळेस शेवटचं अष्टोत्तर नामावली म्हटली ते आपण बेलपत्र इथं अर्पण करायचं. जर तुम्हाला नाहीच भेटलं तर तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून 3 वेळेस जरी आपण पठण करून अर्पण केलं तरी सुद्धा चालणार आहे. बेलपत्र जे आहे ते आपल्याला पालथं अर्पण करायचं असतं महादेवांना. त्यानंतर मग आपण धोत्राचं जे काही फळ आहे ते अर्पण करायचं आहे. धोत्राचं फूल भेटलं तर ते अर्पण करा. पांढरी फुलं आपल्याला इथे अर्पण करायची महादेवांना. इथे पांढरी फुलं त्यांना प्रिय असतात आणि यथाशक्ती जी फुलं भेटेल ती जरी अर्पण केली तरी सुद्धा चालणार आहेत. आता तर बघू शकत असाल तर इथे सर्व प्रकारे मी मोठी फुलं जी आहे ती बाजूने पण अर्पण करून घेतलेली आहे, ठेवलेली आहे. छान असं ताट सजवलेलं आहे, त्याच्यामुळे महादेवाची पिंड थोडी झाकली गेली आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता याच्यामध्ये आपल्याला शिवामूठ अर्पण करायची असते. तर शिवामूठ अर्पण करणं याच्या मागचं सुद्धा एक कारण असतं, किंवा असं म्हणतात किंवा लग्नानंतर पहिली 5 वर्ष आपल्याला शिवामूठ अर्पण करायचं एक संकल्प करायचा असतो. श्रावणामध्ये पहिली 5 वर्ष शिवामूठ अर्पण करायचीच असते आपल्याला. आता शिवामूठ अर्पण करण्यामागचं आपल्याला याच्यामागे थोडक्यात तुम्हाला कारण सांगते. तर असं म्हणतात किंवा पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिव पती म्हणून मिळावे यासाठी आणि संसारात सुख समृद्धी व अखंड सौभाग्य लाभावे म्हणून हे व्रत केले होते. हीच परंपरा जपण्यासाठी विशेषत नवविवाहित महिला ज्या आहेत, ज्या नवीन लग्न झालेल्या महिला आहेत, ते स्त्रिया लग्नानंतर पहिली 5 वर्षे ही शिवामूठ व्रत आवर्जून करतात. त्यामुळे पतीला दीर्घायुष्य लाभतं आणि वैवाहिक आयुष्याने आनंदी होते अशी श्रद्धा आहे. त्याच्यामुळे मनोभावे श्रद्धेने शिवामूठ अर्पण करायचे. साधीसुधीपणे तुम्ही घेऊ नका शिवामूठ अर्पण केले आपल्या घरात सुख समृद्धी नांदते आणि पहिली 5 वर्ष मनोभावे श्रद्धेने शिवामूठ अर्पण करायचे आहे. अजून एक यामागचं कारण आहे ते म्हणजेच काय, श्रावण महिना पावसाळ्याचा आणि शेतात नवीन पिके धान्य येण्याचा काळ असतो. निसर्गाने आणि ईश्वराने आपल्याला जे धान्य दिले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवीन धान्याची पहिली मूठ महादेवाला, सृष्टीच्या पालकाला अर्पण केली जाते. त्यामुळे घरात कधीही धान्याची कमतरता भासत नाही व बरकत आणि समृद्धी देखील राहत असते. अशी यामागची एक दुसरी मान्यता आहे. त्यामागचा आता तिसरा एक आहे तो म्हणजेच काय,
तर शिवामूठ वाहण्यामागे केवळ पूजा हाच उद्देश नसून दान हा सर्वात मोठा सामाजिक उद्देश आहे. म्हणजे एक आपल्याला मूठभर धान्य घ्यायचं आहे. आता तुम्हाला शिवामूठ कशी अर्पण करायचं सांगितलं, तर आता पहिली शिवामूठ आपल्याला हे तांदूळ, तर आपल्याला अशी मूठभर तांदूळ हातात घ्यायचे आहे आणि अशी शिवामूठ अर्पण करायची आहे. आता शिवामूठ अर्पण करताना आपल्याला कुठला मंत्र बोलायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता शिवामूठ अर्पण करताना आपल्याला असं धरायचं आहे आणि शिवामूठ ही कोरडी आपल्याला व्हायची नसते, तर आपल्याला शिवामूठ जी आहे ती आपल्याला थोडीशी ओली करून आपल्याला व्हायची असते. मी मंत्र तुम्हाला सांगते. आता बघा, हे थोडं थोडं पाणीतून अर्पण करायचं. हे असं पाणी टाकायचं, थोडं थोडं ओलं करायचं आहे आपल्याला. तर शिवामूठ थोडीशी आपली ओली झाली आहे. आता आपल्याला इथे मंत्र बोलायचा आहे. ते म्हणजेच काय, तर शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरे धीर भावा, ननंद जावा भरतार्न आवडतीची आवडती कर रे देवा. असं तुम्हाला 3 वेळेस म्हणायचं आहे. शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरे धीर भावा, ननंद जावा भरतार्न आवडतीची आवडती कर रे देवा. असं 3 वेळेस बोलायचं, तिसऱ्या वेळेस पण म्हणायचं आणि संपूर्ण शिवामूठ आपल्याला इथे अर्पण करायची आहे. आता ही शिवामूठ इथे मी अर्पण केली आहे. ओके, हे झालं, शिवामूठ इथे अर्पण केली. आता शिवामूठ अर्पण केल्यानंतर आता आपला हे झालं आपला संपूर्ण पूजा. आता याच्यानंतर आपला श्रावण सोमवारी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत आणि त्या शिवामुठीच्या दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे याबद्दल देखील तुम्हाला आता मी समोर सांगते. अजून एक सांगायचं ती म्हणजेच काय, आता हे संपूर्ण झालं तर एक छोटेसे जलाभिषेक आपण लावायचे. अभिषेक पात्र थोडं थोडं पाणी ते भरून ठेवायचं आणि थेंब थेंब पाणी गळत राहील शिवामूठ अर्पण केल्यानंतर. त्यानंतर धूप ओवाळायचं आहे आपल्याला. धूप ओवाळायचं, चंद्राकृती आपल्याला धूप ओवाळायचा असतो. त्यानंतर आपल्याला हे धूप ओवाळल्यानंतर 3 वेळेस आपल्याला तुपाची आरती जी आहे ती तुपाची आरती आपल्याला करायची असते. दीप ओवाळायचा असतो. आता दीप ओवाळताना महादेव, तुम्ही सर्वप्रथम गणपती बाप्पाची आरती घ्या किंवा तुम्ही स्वामींची आरती घेऊ शकता याच्यामध्ये. नंतर आपल्याला याच्यामध्ये भगवान शंकरांची देखील आरती घ्यायची आहे आणि आरती आपल्याला कर्पूर आरती करायची आहे किंवा तुपाची दिवाणी करा किंवा कापराची आरती जर केली तर अतिशय उत्तम. त्यानंतर असं करायचं. आणि इथे नैवेद्य दाखवताना आपल्याला दूध साखरेचा आपला म्हणजे दुधाचा आपण किंवा पंचामृताचा इथे नैवेद्य दाखवू शकणार आहेत आणि इथे प्यायचं पाणी ठेवायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला हे पूजा झाली आपली श्रावण सोमवारची. आता बघूयात सेवा आणि आता त्या शिवामुठीचं दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे याबद्दल. तर अशा प्रकारे संपूर्ण पूजा तुम्हाला दाखवलेली आहे. थोडा व्हिडिओ मोठा चालला आहे, समजून घ्या तेवढं. आता त्यानंतर आपल्याला श्रावण सोमवारी कुठल्या सेवा करायची आहे. तर सेवा आपल्याला संपूर्ण पूजा झाली, अभिषेक आरती सगळं झालं. त्यानंतर आपल्याला काय करायचं, या दिवशी तुम्ही शिवलीलामृताचं संपूर्ण पोथीचं पारायण करू शकणार आहेत. शिवलीलामृताच्या पारायणाला तुम्ही सुरुवात करू शकणार आहेत. एक अध्याय वाचायला सुद्धा सुरुवात करू शकता. शिव महिम्न स्तोत्र आहे, रुद्र पठण करा. तुम्ही जास्तीत जास्त रुद्र पठण करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायची 1 माळ 108 वेळेस तुम्हाला नामस्मरण जप करायचं आहे. सोबत या दिवशी तुम्हाला जमलंच तर तुम्ही नवनाथ पारायणाला देखील सुरुवात करू शकणार आहेत. कालभैरवाष्टक स्तोत्र जास्तीत जास्त पठण करा. सोबत आपल्याला महामृत्युंजय मंत्र आहे सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे. भगवान शंकरांनी तुम्हाला ज्या कुठल्या सेवा जमतील त्या सर्व सेवा तुम्हाला इथे करायच्या आहेत. आता ही दाखवायचं तुम्हाला तात्पर्य काय होतं, आता आपणास माहिती आहे की श्रावण सोमवार आहे, श्रावण महिन्यात भगवान शंकरांचे महादेवांचे भरपूर सारे भक्त आहेत, भक्तजन आहेत. आता श्रावण सोमवार म्हटलं की संपूर्ण श्रावण महिना बघा, जिथे कुठे छोटे मोठे जे काही महादेवाचे मंदिर आहेत तिथे संपूर्ण ठिकाणी गर्दी असते. आता आपण गर्दीमध्ये तिथे उभे राहणार, 2-2 तास 3-3 तास उभं राहणार आणि आपण सर्व साहित्य घेऊन जाणार. पण तिथे गेल्यावर तुम्हाला माहिती आहे का, 1 सेकंद सुद्धा तुम्हाला तिथे बसू देत नाही किंवा तुम्हाला ते बघू सुद्धा देत नाही. तुम्हाला लोटाभर पाणी सुद्धा अर्पण करू देणार नाही. सुद्धा एक बेलपत्र सुद्धा तुम्हाला लावून टाकावं लागेल महादेवाच्या पिंडीवर. 3-3 तास रांगेमध्ये उभं राहून सुद्धा, निर्जळी उपवास करून सुद्धा तुम्हाला तिथे बसून तुम्हाला समाधानाची सेवा सुद्धा करायला भेटणार नाही. त्यामुळे मी एकच सांगते, मंदिरांमध्ये गर्दी करण्यापेक्षा, ठीक आहे मंदिरामध्ये खूप मोठी ऊर्जा असते, पण मी एकच सांगेल की मंदिरामध्ये गर्दी करण्यापेक्षा, तिथे मनासारखं दर्शन न होण्यापेक्षा तुम्ही घरामध्ये, देवघरामध्ये जी आपली महादेवाची पिंड आहे त्याच्यावर तुम्ही मनसोक्त मनापासून कितीतरी वेळ, 1-2 घंटे बसून मनासारखं तुम्ही अभिषेक, मंत्र, स्तोत्र सर्व काही पठण करू शकणार आहे. त्यांना शिवामूठ छान प्रकारे तुम्ही अर्पण करू शकणार आहेत. फुलं, बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकणार आहेत. त्याच्यामुळे घरच्या घरी आपल्या देवघरामध्ये सुद्धा महादेवाची पिंड आहे. महादेव सर्व ठिकाणी आहेत, असं नाही की मंदिरांमध्येच आहेत, सर्व ठिकाणी आहेत. ज्या ठिकाणी त्यांची मनोभावे श्रद्धेने पूजा अर्चा केली जाते त्या प्रत्येक ठिकाणी भगवान शंकर महादेव आहेत. प्रत्येक देवत आहे. तुम्ही फक्त मनापासून त्यांना हाक मारा, मनापासून त्यांची सेवा करा, मंत्र सुद्धा पठण करा, नक्कीच ते असणार आहेत. तर सेवा तुम्ही यथाशक्ती तुम्हाला हव्या त्या सर्व सेवा दिवशी करू शकणार आहेत. आता ते झालं. आता आपल्याला जे काही शिवामूठ आहे त्याचं काय करायचं. आता शिवामूठ आपण अर्पण करणार प्रत्येक सोमवारी. ते दुसऱ्या दिवशी त्या शिवामुठीचं काय करायचं, आपण आता शिवामूठ आपण घरातले प्रत्येक जण अर्पण करा, त्यामुळे भरपूर सारं धान्य जमा होऊ शकतं. आणि शिवामूठ अर्पण करताना जे काही धान्य असेल ते अख्खं असावं, किडलेलं, कीड लागलेलं नसावं, अर्ध वगैरे नसावं, अख्खं वगैरे सगळं छान असे धान्य असावी.
ते धान्य घ्यायचं, संपूर्ण गोळा करायचं. दुसऱ्या दिवशी आपण जमलं जवळपास मंदिर असेल तर त्या पुजाऱ्यांना तुम्ही दान करू शकता आहेत किंवा गरजूंना तुम्ही दान करा. याच्यातून काय आहे की बा दान करणं, एखाद्या गरजवंतांना दान करणं याचा मागचा एक उद्देश असतो. म्हणून शिवामूठ अर्पण करणं म्हणजे शिवामूठ दान करणं, अशा प्रकारचा अर्थ आहे. आता घराजवळ मंदिर नाही आहे, पुजारी वगैरे घेत नाही किंवा गरजवंत सुद्धा नाही, तर काय करायचं, शिवामूठातले जे काही तांबणातले जे काही तांदूळ ते बाजूला काढून घ्यायचे आणि ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना वगैरे सुद्धा टाकू शकता. पक्ष्यांनी जरी खाल्ले तरी सुद्धा चालणार आहेत. अशा प्रकारे तुम्हाला ते शिवामूठ तुम्हाला दुसऱ्या दिवशी या प्रकारे तुम्हाला त्याची म्हणजे ते अर्पण किंवा दान करायचे आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. नक्कीच तुम्हाला काही प्रश्न पडले असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याचं सुद्धा तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न मी नक्कीच करेल. तशा प्रकारे व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.